नमस्कार, मी सुधीर जाधव KOP या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी माझ्या 50Kच्या सर्व्हिससाठी सोनक टोयोटा इथं आलेलो आहे. माझ्या तर सिक्युरिटी चेक झालेली आहे. आता मी सर्व्हिस पॉईंटला जातो आहे. आज माझी अपॉइंटमेंट आहे सर्व्हिससाठी. बघूया तर आपण आता पुढं आपली सर्व्हिस काय काय कशी होते ती. आपण टोयोटा सर्व्हिस सोनक इथे आलेलो आहे कोल्हापूरमध्ये. आता अपॉइंटमेंटच्या टाइम स्लॉट प्रमाणे गाडी आत घेतली जाते आणि जी लेन दिसते आपल्याला लेफ्ट साईडची ही सगळी सर्व्हिसला आलेल्या गाड्या आहेत. आपल्याला ऍडवायझर कोण येते बघूया. ऍडवायझर येऊन आपली नोंदणी करून घेतोय, किती किलोमीटर झाले त्याप्रमाणे आपली गाडी आत घेतली जाते. गाड्यांची गर्दी थोडीफार दिसते बघा. नंबर कधी लागतोय. ही सर्व्हिस लॉबी दिसते. इथे आपण गेल्यानंतर आपल्या पहिली गाडीची अपॉइंटमेंट चेक करून सर्व्हिस ॲडवायझर आपल्याला सगळी किती किलोमीटर चेक करून त्याची काय सर्व्हिस असणार सांगितली जाते आणि बिलिंग पण फायनल इथंच होते. हे बिलिंग काउंटर दिसते आपल्याला. आता हे सर्व्हिस ॲडवायझर आपल्याला राहुल पाटील आलेले आहेत. आपल्या गाडीची चारी बाजून फोटो घेऊन किलोमीटर सगळी नोंद घेतली जाते. 50Kच्या सर्व्हिससाठी मी सोनक टोयोटा इथं आलेलो आहे. आता आपल्याला राहुल पाटील ॲडवायझर आहेत, ते आता सांगतील आपल्याला 50Kसाठी काय काय करायला लागते ते बघूया. गाडीच्या शेड्यूल सर्व्हिसनुसार साहेब, गाडीचं आता 50,000च्या ड्यूनुसार इंजिन ऑइल चेंज होईल, ऑइलचं फिल्टरिंग चेंज होतं इंजिनचं. त्याच्यानंतर विंडशील्डचे शॅम्पूचे पाऊच येतात ते वायपरसाठी आणि ऑइल फिल्टर चेंज होते. ते शेड्यूल वाईज रोटेशन पार्ट्स चेंज होतात. त्याचबरोबर ACचं फिल्टर फ्लोर क्लिनिंग सगळं साफ होऊन जाईल. जनरल इन्स्पेक्शन वॉशिंग होतं या सर्व्हिसमध्ये. मेकॅनिकल केअरमध्ये तुमचे ब्रेकचे कॅलिपर दरवाजे गुड लुब्रिकेशन वगैरे होत असतात. त्याचबरोबर गाडीचं तर तुमचे कंप्लेंट जे आहेत ते 50,000चं रुटीन सर्व्हिसिंग, व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग तुम्ही बाहेर करताय त्यामुळे आपल्या कंपनीमध्ये ते कॅन्सल केलेलं आहे. आणि इंजिन ऑइल तुम्ही यूज केलेलं आहे ते तुम्हाला आता हँडओव्हर करायचं आहे. हे दोनच कामं आहेत तुमचे. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट त्याचं जाते. आता इंजिन ऑइलचं फ्लशिंग एक होऊन जाईल आता या सर्व्हिसनुसार. पण मागचे 30,000ला केलेलं फ्लश. हो, एक 20,000-30,000च्या ड्युरेशननुसार तुम्ही करता. हे एस्टिमेट आपलं एक 800 प्लस GST जाते. ओके, ठीक. गाडी आता आपण सर्व्हिससाठी पुढं सोडलेली आहे. आता आपण शोरूम जरा पाहूया. एरिया कसा आहे. शोरूम एरिया आहे. ते गाडी सेल जेव्हा होते ह्या सगळ्या तयार आहेत विक्री सेलसाठी. हे ॲक्सेसरीज एरिया आहे. हे कस्टमर रेस्ट एरिया आहे. कॅन्टीन दिसते आपल्याला. हा सगळा वर्कशॉप एरिया आहे. इथे सर्व मेन डेंटिंग, पेंटिंग आणि इतर मेकॅनिकल काम केलं जाते. तेव्हा आपलं आता गाडीचं काम सुरू आहे. पहिले सगळे चारी टायर खोलून ब्रेक पॅड इतर काय चेकिंग केलं जाते, काम आहेत काय, ग्रीसिंग, ऑइल सगळे इथं आता काम मेकॅनिकल होत आहे. प्रॉपर सगळं ड्रम ते खोलून काम केलं जाते. त्याच्यामुळं व्यवस्थित काम कंपनीत केलं जाते. वॉरंटीमध्ये असल्यामुळे गाडी प्रॉपर काम केल्यामुळे आपल्याला पण गाडी चालवताना भीती नसते. आपण बाहेर काम करतोय त्याच्यामध्ये पेक्षा कंपनीत कधी पण काम केलेलं चांगलं.
चारी चाकू खोलून प्रॉपर चेक केलं जाते गाडीमध्ये आत काय प्रॉब्लेम आहेत काय. पूर्ण इंजिनच्या आजूबाजूला पण सगळे इंजिन ऑइल वगैरे चेकिंग होते. इंजिन ऑइल चेंज होतेच, आपण आता करतोयच. सगळं मशीनद्वारे पॉवर टूल्सद्वारे नट खोलली किंवा लावली जातात. आता हे झाल्यानंतर आपलं परत गाडी आपलं आता ऑइल काढतायत. तर आपल्याला ऑइल स्वतः आम्हाला पाहिजे होतं त्यामुळे आपण कॅन नेलेलं मी, आणि ऑइल काढून आपल्याला देत आहेत. टोटल 7.5 लिटरची कपॅसिटी असते इनोव्हाची. तर ग्रीसिंग खाली जिथं जिथं ग्रीसिंगचे तिथं ग्रीसिंग करतायत बघा. आणि सेफ्टीसाठी त्यांनी हेल्मेट पण वापरलेले असतात, वापरतात. कारण गाडी जॅक उचलून घेतल्यामुळं मेकॅनिकलला धोका पोचू नये म्हणून त्यांनी हेल्मेट पण वापरलेले आहेत सेफ्टीसाठी. खालून पूर्ण चेकिंग होते गाडीचं. आता गाडीमध्ये काय काय कामं केलीत ते आता सगळं लिहिलेलं आहे. आता एअर फिल्टर वगैरे क्लीन करून तो भाग सगळा क्लीन करून घेत आहेत. त्यानंतर कूलंट, स्टेअरिंग ऑइल, पॉवर स्टेअरिंग ऑइल, ब्रेक ऑइल हे सगळं टॉपअप करून देतात आपल्याला. इंजिन ऑइल पूर्ण रिप्लेस केले जाते. आता एअर फिल्टर आपल्याला क्लीन करून घेतलेलं आहे आपण. तर ब्रेक ऑइल बघतायत, चेक करतायत. तर कूलंट बघतायत. त्यानंतर हा पॉवर स्टेअरिंग ऑइल आहे. AdBlue चेक करतायत. बाकी सगळे कुठं नट वगैरे काय लूज वाटतंय का ते पण चेक केलेलं आहे. आता बॅटरीची आपली स्ट्रेंथ किती आहे ते पण इंजिन मशीनद्वारे बघितली जाते. डिजिटल मशीनद्वारे बॅटरी बघितली जाते. फायनली परत एकदा मेन मेकॅनिक चेक करतात. आता ऑइल सोडलेलं आहे. ऑइल हे पूर्ण पाईपद्वारे येते. पण डिजिटल आणि ऑटोमॅटिक सिस्टीम आहे ऑइलची. वरिष्ठ पण आहेत बघा तिथं हजर. प्रॉपर काम होते का नाही बघण्यासाठी येतात. टोयोटाच्या सगळ्या सर्व्हिस चांगल्या आहेत. आता टॉपअप करतायत आपल्याला. ब्रेक ऑइल आणि पॉवर स्टीअरिंग ऑइल सगळं टॉपअप करून देतात. कूलंट पण आता ओततायत, टॉपअप करतायत. कंपनीत जसं काम होतंय तसं बाहेर होत नाही कधी पण. त्यामुळं
शक्यतो कंपनीतच काम करून घ्या. थोडेफार पैसे जादा जातात पण गाडीची तक्रार कोणती येत नाही आणि आपल्याकडे गाडीची हिस्ट्री राहते. आपण आजपर्यंत काय काम केलं आहे गाडीचं. इंजिन आता परत चेक करता येतं ऑइलची लेवल परफेक्ट आहे का नाही. मी आता मेकॅनिकल डिपार्टमेंटला आलेलो आहे. तर माझ्या गाडीचं 50K जे काय काम केलं ते जरा आपण काय सांगा काय काय केलेलं आहे. सर आता आपण आपल्या गाडीची 50,000 सर्व्हिस केली. त्यामध्ये पूर्ण गाडीची जनरल चेकअप केलं आहे. त्यामध्ये बॅटरीचं चेकअप, ब्रेक पॅड, लाईनिंग, टायर कंडिशन, ऑल सस्पेन्शन, ऑइल चेंज, ऑइल फिल्टर चेंज केलं आहे. आपण एअर फिल्टर, AC फिल्टर क्लीन केलं आहे. पूर्ण जनरल चेकअप करून आपण आता झालेलं आहे. ऑइल वगैरे थँक्यू. गाडीचं मेजर काम झालेलं आहे. आता आपली गाडी वॉशिंगसाठी जात आहे. वॉशिंग करून घेतल्यानंतर क्लिनिंग होतं. क्लीन करून झाल्यानंतर आपली गाडी डिलिव्हरी ताब्यात दिली जाते. वॉशिंग पॉईंट हा आहे. तर सर्व गाड्या नंबरप्रमाणे वॉशिंग केल्या जातात आणि वॉशिंग केल्यानंतर क्लीनला जातात. क्लीन केल्यानंतर मग आपल्याला गाडी बिल होऊन ताब्यात मिळते. तर आपली गाडी वॉशिंग होऊन आलेली आहे इथं. तर वॉशिंग झाल्यानंतर पूर्ण ड्राय क्लीन केले जाणार. त्यानंतर आपल्याला बिलिंगसाठी गाडी तयार असणार आहे. आपली गाडी आता बघा इथं आता आलेली आहे. पूर्ण आतून आपण आता चेक करून घेतोय वॉशिंग प्रॉपर व्यवस्थित आणि क्लिनिंग झाली की नाही. ते क्लीन 100% आपली क्लीन झालेली आहे गाडी बघा तयार आहे. तर आपण चेक करून घेतोय. सेकंड रोला पण आपण आता चेक करतोय. तर थर्ड रो पण आपली टोटल क्लिअर आहे. डिक्की वगैरे आपण आता बघतोय बघा. आपण ऑइल काढलेलं मागं ठेवलेलं आहे. प्रॉपर क्लीन झालेली आहे गाडी. ऑल सर्व्हिस डन झालेले आहे. नमस्कार. आज आपल्याबरोबर सकाळपासूनच राहुल पाटील ॲडवायझर सोनक टोयोटासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे. तर आज मी आपल्या इथं सर्व्हिससाठी आलेलो. तर आपण 50K साठी काय काय काम केलं जरा राहुल सांगा जरा. आता 50,000च्या शेड्यूल सर्व्हिस क्रिस्टाचं ड्यू सरांच्या गाडीचा आज केला. तर त्यांना आपल्याकडे सर्व्हिससाठी फारच रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने मिळतोय. आता 50,000च्या सर्व्हिसिंगमध्ये इंजिन ऑइल चेंज होते. त्याचं ऑइल फिल्टर एक चेंज होते दर 10,000च्या शेड्यूलनुसार. त्याचा ड्रेन प्लगचं एक वॉशर एक असते. नॉन रियुजेबल पार्ट्स असते. तो म्हणजे पिरियडिक मेंटेनन्सचे जे काही पार्ट्स चेंज होणारे सारखे असतात ते सगळे 50,000च्या सर्व्हिसनुसार केलेले आहेत. त्याचबरोबर जनरल इन्स्पेक्शन होते. त्याच्यामध्ये ब्रेक पॅड, गाडीचे पाठीमागचे ब्रेक शू, जनरल इन्स्पेक्शनमध्ये तुमचं बॉल जॉईंट, बेरिंग, एड, प्रत्येक इंडिव्हिज्युअल चाकाचं सस्पेन्शन सगळे चेक केलं जाते. त्याचबरोबर लाईट सगळे इन्स्पेक्शन, टायर प्रेशर, जे काय ऑल चेक पॉईंट्स असतात ते सगळ्या गोष्टी चेकअप केल्या जातात. इन केस काय जनरल इन्स्पेक्शनमध्ये तुम्हाला काही क्युरी असेल तर सरांशी अपडेट करून आपण तो पार्ट्स रिप्लेस करू शकतोय. यासाठी सगळ्या गोष्टी चेकअप असतात. आता नेक्स्ट सर्व्हिसिंग आज सकाळपासून सर्व्हिसिंग सगळे आज कंप्लीट झालेलं आहे. 2 ते 3 तासमध्ये आपण सगळी सर्व्हिसिंग सरांची अपॉइंटमेंट गाडी होती. ऑन टाईम आले. डिलिव्हरी त्यांना प्रॉपर दिलेलं आहे. आता नेक्स्ट सर्व्हिसिंग आपलं याच्यानंतर 10,000 किलोमीटरला ड्यूर आहे. 60,000 किलोमीटर सर्व्हिसिंग. ह्या सांगितल्याप्रमाणे मी गाडीची सर्व कामं करून घेतलेली आहे आणि आता मला गाडी गेट पास करून ताब्यात देत आहे. आणि माझं बिल पण जनरल चेकअपचे जे काय आहे एक 10,000च्या आसपास ते पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांना मी पे करून आता गाडी ताब्यात घेतोय. आणि इथून पुढे काय क्युरी असेल तर मी त्यांना घरी उद्या फोन करून विचारून घेईन. त्याबद्दल मला या सोनक टोयोटाचे आणि ॲडवायझर राहुल पाटलांचे मी आभार आहे.